हिंदू लोक किती झोपलेली आहेत याचं एक उत्तम उदाहरण सांगतो। इस्लामच्या धर्माचा कायदा म्हणजेच मोहम्मदन लॉ याच्या अनुसार एखादा इस्लामिक मनुष्यच त्याची स्थावर किंवा जंगम मालमत्ता दान करू शकतो, म्हणजेच वक्फ करू शकतो। आणि काफिर म्हणजेच इस्लाम धर्माला न मानणारा माणूस, थोडक्यात हिंदू असू दे किंवा इतर धर्माचा असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे, कारण की गव्हर्नमेंटला धर्म नसतो, तर अशी कोणतीही व्यक्ती वक्फ म्हणून संपत्ती घोषित करू शकत नाही। पण काँग्रेसच्या सरकारने 1995 साली जो आगाऊपणा केला त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की सेक्शन 3 प्रमाणे वक्फ संपत्ती कोणताही मनुष्य करू शकतो, म्हणजे तो हिंदू असो, मुसलमान असो किंवा ती संपत्ती कोणाचीही असो, ती वक्फ संपत्ती म्हणून घोषित होऊ शकते। आता विचार करा, इस्लामचा धर्मच म्हणतोय की फक्त मुसलमान माणूसच संपत्ती वक्फ करू शकतो, पण सरकारने बनवलेला कायदा काय म्हणतो, कोणी पण करू शकतं। आणि याच सेक्शन 3 ऑफ द वक्फ ॲक्ट 1995 चा फायदा घेऊन अख्ख्या भारतामध्ये लँड जिहादचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, अशा कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे का नाही?